नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे प्रॉपर्टी खरेदी घोटाळ्यांपासून सावधान. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या सगळ्या विषयांवरती सर स्वतः मोफत कार्यशाळा देखील घेत असतात. या कार्यशाळांसंदर्भातले नंबर्स आम्ही स्क्रीनवरती देतो. त्या नंबरवरती तुम्हाला फक्त मिस कॉल द्यायचा असतो आणि त्यानंतर तुम्ही या कार्यशाळा अटेंड करू शकता. या कार्यशाळा शशांक रावले सर स्वतः घेत असतात. तर प्रेक्षको, आजचा विषय लक्षात घ्या. आजचा विषय प्रॉपर्टी संदर्भातला आहे. प्रॉपर्टी खरेदी करताना काय काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टींपासून सावध राहायचं आहे, या संपूर्ण अनुषंगाने आजचं मार्गदर्शन असणार आहे. आपण थेट सरांकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत. सर, आपण जसं म्हणतोय की आज आपण प्रॉपर्टीचा विषय घेतलाय. एकदम हॉट टॉपिक आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नोटाबंदी झाली आहे, त्याच्यानंतर थोड्याशा गोष्टी बिघडल्या होत्या, परंतु आता काही ना काही लाईनवर यायला लागलेलं आहे. नवीन कन्स्ट्रक्शन सुरू झालेली आहेत, रिडेव्हलपमेंट सुरू झालेले आहेत आणि ऑब्व्हियसली लोकांचं एक स्वप्न असतं स्वतःचं घर घेण्याचं. तर त्या दृष्टिकोनातनं बरेच वर्ष पैसे जमवून किंवा बऱ्याच गोष्टींचं हे करून लोक घर घेतात, स्वप्नातलं घर घेतात. तर मग काय सांगाल, मग ही प्रॉपर्टी जर का आता घ्यायची झाली असेल तर प्रॉपर्टी घेण्याआधी, खरेदी करण्याआधी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्या लोकांनी? हा टॉपिक घेण्यामागचं महत्त्व सांगतो. आज मी लोकांना बोलत असतो की आज मार्केटचा जो मेन पैसा आहे तो मेन पैसा कुठे आहे तर इक्विटी आणि प्रॉपर्टी. इक्विटी म्हणजे शेअर बाजार, ज्यामध्ये आम्ही मास्टर्स आहोत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूकमध्ये आम्ही मास्टर आहोत. लोकांना भरपूर चांगला त्यातनं फायदा होतो, त्याबद्दल आपण शेवटी बोलणारच आहोत. त्याचबरोबर इव्हन प्रॉपर्टीमध्ये देखील भरपूर चांगला फायदा होतो. मार्केटचा कुठलाही पैसा असू दे, बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, PPF, बॉन्ड, पोस्ट, कुठलाही पैसा होता, हा सगळा पैसा घुमून फिरून फक्त दोनच गोष्टी मिळतो, इक्विटी आणि प्रॉपर्टी. बाकीचे सगळे जे आहेत ते दलाल लोक आहेत, एजंट लोक आहेत. ओके, हे लोक उचलून टाकतात कुठे पैसे तर इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्येच टाकतात. ओके, जर तुम्ही तुमचा पैसा दलालांकडे दिला तर तुमची फायनान्शियल होणार नाही. तुम्ही जेव्हा स्वतःहून जेव्हा इक्विटी आणि प्रॉपर्टी पैसे लावून शिकाल तेव्हा तुमची फायनान्शियल ग्रोथ ही होते. पण लक्षात आज जेव्हा तुम्ही प्रॉपर्टीने गुंतवणूक करता त्यावेळी आज भरपूर लोक मॅडम आपल्या स्वप्नाचं घर ते लोक विचार करतात आणि आयुष्यभराची कमाई त्या प्रॉपर्टी टाकतात. पण अनेकदा लोकांना फ्रॉड होतो आणि आयुष्यभराची कमाई त्या बिल्डरकडे जाते. बिल्डर आपल्याला फसवणूक करून बसतो. इव्हन प्रॉपर्टी आपल्याला मिळायला डिले होतो. बिल्डर सांगतो की तुम्हाला एप्रिलमध्ये मिळेल, मे बी तुम्हाला मार्चमध्ये मिळेल प्रॉपर्टी, पण कुठल्या वर्षात मिळेल ते माहिती नसतं. ओके, हे असे अनेक प्रॉब्लेम्स होतात. सो त्यामुळे आपण आजचा टॉपिक घेतलेला आहे. आजचा जो आपण टॉपिक आहे मॅडम, आपण 3 भागांमध्ये आपण डिवाइड करणार आहोत. पहिलं तर प्री कन्स्ट्रक्शन होण्याआधी, म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी घेण्याआधी तुम्ही काही गोष्टी लक्ष ठेवल्या पाहिजे. त्यानंतर मग अंडर कन्स्ट्रक्शन जेव्हा बिल्डिंग चालू आहे, ऑन गोईंग कन्स्ट्रक्शन, त्यावेळी आपण कोणत्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे. आणि त्यानंतर पोझिशन घ्यायच्या आधी तुम्हाला कोणत्या गोष्टी काळजी घेतली पाहिजे आणि का तुमच्यावर काही फ्रॉड होणार नाही. तुम्ही निश्चिंत राहाल. तुम्ही जो मेहनतीचा पैसा तो त्या बिल्डरला दिलेला आहे, ओके, आणि जी प्रॉपर्टी घेतलेली आहे तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला उपभोग मिळेल आणि योग्य ती किंमत मिळेल, योग्य त्या जागेत मिळेल आणि तुम्हाला बऱ्यापैकी चांगला उपभोग होईल. त्या सगळ्या गोष्टी आपण काळजी घेतली पाहिजे. तर पहिलं मोस्ट म्हणून जे आपल्याला मॅडम बघायचं आहे प्रॉपर्टी घेण्याआधी ते म्हणजे लोकेशन. जसं आपण एखादं मूवी बघतो तर आपण बोलतो एंटरटेनमेंट राईट, तसं एखादा प्रॉपर्टी घेताय तुम्हाला लोकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर प्रॉपर्टी भरपूर चांगली आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण जर लोकेशन चुकलं तर तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स केली असतील तर तुम्हाला पुढे जाऊन त्याच्यामध्ये अप्रिशिएट मिळणार नाही, त्या प्रॉपर्टीमध्ये वाढ मिळणार नाही. मान्य आहे, तुम्ही भले ते राहायला घेत असाल प्रॉपर्टी, पण पुढे जाऊन जर विकायची वेळ आली किंवा तुम्हाला त्याचा चांगला उपभोग पाहिजे असेल तर जर त्याच्यामध्ये चांगली ग्रोथ नाही मिळाली, एरिया बरोबर नसल्यामुळे किंवा त्या एरियामध्ये चांगली डेव्हलप नसल्यामुळे, तर काय फायदा. म्हणून मग काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. लोकेशन म्हणजे पहिलं म्हणजे तुम्ही समजा जॉब किंवा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला नोकरी जर स्पेशली करत असाल तर आजूबाजूला कंपन्या आहेत की नाही, तुम्हाला जवळपास नोकरी मिळेल की नाही आणि चांगलं वातावरण आहे की नाही, म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन कंपनीज वगैरे आहेत की नाही ते बघा. त्याच्यानंतर लोकॅलिटी ओव्हरऑल कशी आहे ते बघा. त्यानंतर पोलीस स्टेशन जवळ आहे की नाही, त्यानंतर हॉस्पिटल, शाळा वगैरे जवळ आहे की नाही. इव्हन मॉल्स आणि मार्केट वगैरे हे पण फार इम्पॉर्टंट आहे. आज ज्या ठिकाणी आज मॉल्सचं कल्चर आहे, ज्या ठिकाणी मॉल्स वगैरे आहेत त्या ठिकाणी देखील आपल्याला चांगली ग्रोथ बघायलाही मिळते. ओके, आता मेट्रो झालेले आहेत, मेट्रो स्टेशन जवळ असतील, एअरपोर्ट जवळ असतील. आज भलेही आपण लोक रोज फ्लाईटने आपण ट्रॅव्हल करत नाही राईट, पण एअरपोर्टचा जवळ असला तुम्हाला भाव चांगला हा मिळतो. सो त्यामुळे ते देखील बघू. इव्हन ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज काही ठिकाणी एकदम रिमोट एरियामध्ये मोठ्या प्रॉपर्टीज डेव्हलप केलेल्या असतात. बोलताना ते लोक बोलतात सगळी ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी चांगली अवेलेबल आहे, पण नंतर कळतं की अरे आपण प्रॉपर्टी तर घेतलेली आहे पण आपला म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये भरपूर जास्त पैसे जात आहेत. सो त्यामुळे ते प्रॉपर आहे की नाही, म्हणजे कनेक्टिव्हिटी नीट आहे की नाही ते बघणं इम्पॉर्टंट आहे. आणि
इन जनरल ओव्हरऑल त्याचा रिसेल व्हॅल्यू जी आहे ती चांगली येऊ शकते की नाही ते सगळं आपण बघायला फार इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर इव्हन जेव्हा तुम्ही प्रॉपर्टी घेताय समजा ठीक आहे तुम्हाला एक पर्टिक्युलर एरिया आवडला सो मग त्या एरियामधले डेव्हलपर्स कोण कोण आहेत ते तुम्हाला चूज करायचं आहे. फक्त एक समोर तुमच्या तोंडासमोर एक नवीन एक डेव्हलपर आला आहे म्हणून त्याच्याकडूनच प्रॉपर्टी घेतली पाहिजे असं काही नाही. तुम्ही स्वतः पण रिसर्च करा की बाबा नेमका चांगला डेव्हलपर कोण आहे जो आपल्याला चांगले फॅसिलिटीज देईल. त्यामध्ये तुम्ही त्या डेव्हलपरकडे जाण्याआधी मागून त्याच्याबद्दल तुम्ही फीडबॅक घ्या. कुठून घ्याल फीडबॅक तुम्ही मे बी जे ऑलरेडी त्या एरियामध्ये ज्यांनी काय कन्स्ट्रक्शन केलं तिकडनं फीडबॅक घ्या किंवा जे तिकडचे ब्रोकर्स आहेत किंवा बाकीचे राहणारे लोक आहेत तिकडनं तुम्ही फीडबॅक घ्या. इव्हन त्यांनी आधी जे कन्स्ट्रक्शन्स केलेले आहेत ओके तर त्याच्या आणि तिथे जे लोक राहत आहेत त्यांच्याकडनं प्रॉपर फीडबॅक घ्या. बघ कसं काय तुम्हाला म्हणजे कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी आहे त्याच्यानंतर मग पोस्ट कन्स्ट्रक्शन डिलिव्हरी त्या बिल्डरची कशी आहे. नुसतं मोठ्या मोठ्या ऍड बघून त्या बिल्डरकडे जाऊ नका. ऍक्च्युअल मध्ये होतो काय ऍड द्यायला कोणी देईल पण ते खरोखर तो चांगली डिलिव्हरी देत आहेत की नाही ते तुम्ही ऑलरेडी जे कस्टमर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच चांगला फीडबॅक हा मिळू शकतो. हे बघितल्यानंतर तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट घ्यायचा प्रयत्न करू शकता. सेकंडली म्हणजे इव्हन त्या बिल्डरचं मार्केट रेप्युटेशन कसं आहे हे देखील बघणं फार इम्पॉर्टंट आहे. तो चांगला रेप्युटेड बिल्डर आहे की नाही मार्केटमध्ये त्याचं मार्केट व्हॅल्यू काय हे पण बघणं फार इम्पॉर्टंट आहे. अनेकदा असं होतं की बिल्डर दाखवायला तर भरपूर काय मोठं दाखवतो पण त्याची आतून फायनान्शियल कंडिशन ही खराब असते. तो फक्त पब्लिकच्या पैशावर आणि लोन्सच्या पैशावर तो बिल्डिंग बनवत असतो आणि त्याच्याकडे स्वतःचे काही पैसे नसतात. आतून तो पूर्ण पोकळ बिल्डर असतो. असा बिल्डर तुम्हाला भरपूर धोकादायक आहे. तुम्ही देखील कधी जाऊन प्रॉब्लेम येऊ शकता. तर त्या बिल्डरची फायनान्शियल कंडिशन कशी आहे हे देखील बघणं फार इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर इव्हन तुम्ही बिल्डरवरती काही केसेस रजिस्टर्ड आहेत की नाही हे बघणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. छोट्या मोठ्या केसेस असतील तर एखाद्या वेळी चालून जाईल पण जो मोठ्या मोठ्या केसेस रजिस्टर्ड असेल असंही झालं मॅडम की काय बिल्डरच्या नावाने सेंच्युरी लागलेली आहे. भरपूर केसेस रजिस्टर्ड आहे. भरपूर वकील ते स्वतःचे पाळून ठेवतात. केसेस चालू आहेत आणि बिचारे पब्लिक आपली कोर्टाच्या चक्रा मारत राहिलेली आहे. तर असं आणि त्या बिल्डरला काही फरक पण पडत नाही असं देखील होतं. तर बाबा त्यांच्या अगेन्स्ट काही केस रजिस्टर्ड आहे की नाही हा जेन्युइन बिल्डर आहे की नाही हे तुम्ही एमसीच्या वेबसाईटवर इव्हन तुम्ही रेराच्या वेबसाईटवर जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता. रेरावर त्या प्रॉपर्टीचे तुम्ही डिटेल्स टाका ओके त्या रजिस्ट्रेशन डिटेल्स सांगा तुम्हाला सगळं त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स मिळतील रेराच्या वेबसाईटवर. तर ह्या काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. इव्हन तुम्हाला अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट मॅडम ते म्हणजे लँड ॲक्विजिशन आणि लँड एन्क्रोचमेंट बघणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. अनेकदा होतं असं फ्रेंड्स की बिल्डर काय करतो तो जो फार्मर आहे त्याला फक्त 10% देतो 10% पैसे देतो आणि बाकी पुढचे पैसे देत नाही आणि त्याच्यानंतर तो प्री बुकिंग घ्यायला चालू करतो लोकांकडनं पैसे घ्यायला सुरुवात करतो. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो असंही होऊ शकतं की ती लँड मे बी कुठल्या तरी शेतकऱ्याची असेल रेल्वेची असेल गव्हर्नमेंटची असेल कोणाची पर्सनल लँड असेल किंवा फॉरेस्टमध्ये आलेली लँड असेल किंवा ती ॲग्रिकल्चर लँड असेल ओके त्याला म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर सर्टिफिकेट त्याला मिळालं नसेल ओके तर हे बघणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. जर असं असेल तर डायरेक्टली तुम्हाला पदेशनवरती तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तुम्हाला पदेशन मिळताना वगैरे भरपूर प्रॉब्लेम्स हे येऊ शकतात आणि हे सगळं आज रेरा आलेलं आहे तर रेराच्या वेबसाईटवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी फार इझी झालेल्या आहेत. तर त्याच्या थ्रू तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता असं मला वाटतं. नक्की. आणि तुम्ही आता जो रेराचा उल्लेख केला तर रेरा आता आलेला आहे आणि मला वाटतं रेराच्या वेबसाईट्स असतात तर एक्झॅक्टली आपण थोडंसं रेराबद्दल प्रेक्षकांना सांगू शकतो का एक्झॅक्टली रेरा म्हणजे काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स किंवा त्याचं महत्त्व काय आहे त्याविषयी काय सांगाल. येस रेराचा पहिला तर आपण फुल फॉर्म समजूया. रेराचा फुल फॉर्म आहे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया ओके. लक्षात प्रेक्षकांनो जसं प्रत्येकाला रेग्युलेटर होतं आता रिअल इस्टेटला पहिले रेग्युलेटर नव्हता ओके. काँग्रेस सरकारने ते कन्सेप्ट आणलेला आणि तो मोदी सरकारने तो त्याला इम्प्लिमेंट केलं. जसं तुम्ही लक्षात घ्या जसं आम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहोत तर शेअर बाजाराला सेबी हे रेग्युलेटर आहेत किंवा जर तुम्ही बँकिंग काही ट्रान्झॅक्शन करायचं त्याला आरबीआय हे रेग्युलेटर आहेत किंवा जर तुम्ही इन्शुरन्स घेत असाल तर IRDA त्याला रेग्युलेटर आहेत किंवा इव्हन टेलिकॉम इंडस्ट्रीला ट्राय हे रेग्युलेटर आहेत. तसंच आता प्रॉपर रिअल इस्टेटसाठी रेरा हे आलेलं आहे. रेरा आपण ऐकून आहोत सगळ्यांना रेरा माहिती आहे पण रेराचं अनेक लोकांना इनडेप्थ नॉलेज नाही आहे. हे रेरा आलेलं असून पण अनेक लोक डायरेक्ट प्रॉपर्टी घ्यायला जातात पण रेरा रजिस्टर्ड आहे की नाही हे सगळं बघायला लोकांना वेळ नसतो. प्रेक्षकांनो प्लीज तुम्ही मान्य आहे तुम्ही नोकरी व्यवसाय करून भरपूर बिझी असाल पण आपण एवढा आयुष्यभर कमवलेला पैसा आपण त्या बिल्डरला देणार आहोत तर त्या तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये थोडासा वेळ काढा आणि याची पूर्ण माहिती घ्या. नाहीतर असं होईल की तुम्ही आयुष्यभर कमवलेले पैसे त्या एका चुकीच्या व्यक्तीला जाऊन तुमचा मोठा फायनान्शियल लॉस होऊ शकतो. त्यामुळे रेराच्या वेबसाईट जाऊन तुम्ही भरपूर गोष्टी बघू शकता. पहिलं म्हणजे ते प्रोजेक्ट रेरा अप्रूव्ड आणि रेरा रजिस्टर्ड आहे की नाही तुम्ही बघू शकता.
अनेकदा असं होतं की ठीक आहे रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट आहे पण प्रोजेक्टला एवढा डिले केलेला आहे की त्याचा जे रिन्युअल डेट ती संपलेली आहे. right. ओके, तर त्यामुळे ते रिन्युअल डेट अप्रुव्हल डेट आहे की नाही ते बघणं इम्पॉर्टंट आहे. एनजीटी अप्रुव्हल आले की नाही, त्याच्यानंतर पोल्युशन अप्रुव्हल आले की नाही, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट अप्रुव्हल आले की नाही, इव्हन एव्हिएशन अप्रुव्हल मिळणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. इव्हन प्लॅन लेआउट अप्रुव्हल देखील मिळणं हे फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या, ह्या सगळ्या अप्रुव्हल जर प्रॉपर नसतील तर तुम्हाला OCCC म्हणजे ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळताना प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि जर ऑक्युपेशन आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट जर बिल्डरने तुम्हाला नीट दिल्याने किंवा मिळालं नाही तर त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमचा रजिस्ट्रेशनवर होतो. तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही, त्याच्यानंतर इव्हन तुम्हाला लोन मिळणार नाही, लोन मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि इव्हन आज गव्हर्नमेंट सीलिंग पण करते, तुमचं मे बी प्रॉपर्टी इलिगल असेल तुमची प्रॉपर्टी सील होऊ शकते, भरपूर प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे हे सगळं नीट बघून घ्या. ओके, जे मी बोलतो त्याला नीट तुम्ही तुमच्या बुकवरती नोट डाऊन करा आणि ह्या सगळ्या नीट गोष्टी बघा, तरच जाऊन मला वाटतं आपण या बिल्डर्सकडून होणाऱ्या फ्रॉड पासून आपण नीट चांगल्या रीतीने वाचू शकतो. आणि रेरा जे आले हे भरपूर कस्टमर फ्रेंडली आहे, कस्टमरची साईडनी रेरा बनवलेलं ना की बिल्डरची साईडनी. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर नक्कीच विश्वास ठेवू शकता, नक्कीच तुम्ही फ्रॉड पासून वाचू शकता असं मला वाटतं. तर सर आपण रेरा म्हणजे काय समजावून सांगितलं प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर आधी नेमकं खरेदी करतानाच्या आधी काय काळजी घ्यायची ती सांगितली. आता जो महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन जर सुरू आहे तेव्हा काय काय गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे मग. येस, त्याच्यापेक्षा ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन चालू असताना पहिलं म्हणजे प्रोजेक्टला डिले तर होत नाहीये ना, हे आपल्याला चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. रेराच्या ऍक्ट प्रमाणे जर प्रोजेक्टला डिले होत असेल काय चिंता करायची गरज नाहीये. जर तो प्रोजेक्ट प्रॉपर रेरा रजिस्टर्ड असेल तर जेवढा डिले झालाय तुम्हाला ते पैसे तुम्हाला बिल्डर रिफंड देऊ शकतो विथ प्रॉपर इंटरेस्ट. तुम्हाला त्याच्यावर रिफंड घ्यायचा आहे नाही तुम्ही त्याच्या विरोधात तुम्ही लिगली जाऊ शकता. ओके, सेकंडली म्हणजे इव्हन तुम्ही जेव्हा पैसे म्हणजे कन्स्ट्रक्शन चालू असतं तेव्हा इंटरनल आणि एक्सटर्नल कमिटमेंट ज्या बिल्डरने दिलेले आहेत ते पण चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे. नाही तर होतं असं की जेव्हा तुम्हाला ऑन पेपर किंवा जेव्हा ब्रोशरमध्ये देताना कमिटमेंट वेगळ्या असतात पण जेव्हा ऍक्च्युअलमध्ये मिळतं तेव्हा गडबड केलेली असते. छोट्या गोष्टीमध्ये बिल्डर कधी गफला करतो आणि त्याच्यावर स्वतःचे तो पैसे बनवत असतो. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला सांगितलं स्विमिंग पूल देणार, किड्स स्विमिंग पूल पण देणार, पण त्यातनं किड्स स्विमिंग पूल गायब केलेला आहे. किंवा त्यांनी सांगितलं की तुम्हाला मध्ये पॅसेजचा एरिया जास्ती मोठा देईन पण तो पॅसेजचा एरिया कमी दिलेला आहे. किंवा त्यांनी सांगितलं की समजा एक मोठं प्रोजेक्ट आहे, बोलला असेल की 8च टॉवर बांधणार आहे पण त्यांनी तिकडे आता 10-11 टॉवर बांधून टाकले. आधी तिकडे 800 लोक राहणार होते, आता तिकडे 1100 लोक राहणार. 300 लोक उगीच वाढली. 300 लोक वाढल्यामुळे तुमचा जो प्लेइंगचा जो पॅसेज आहे तो गेला, पार्किंगचा पॅसेज गेला आणि इव्हन तुम्हाला अनकम्फर्टेबल होणार. इव्हन ते बाकी जे तुम्हाला सांगितले त्यांनी समजा जिम देणार असेल किंवा पॉवर बॅकअप देणार असेल. बोलताना बिल्डर बोलतो की सगळीकडे घरात बिरात सगळे पॉवर बॅकअप देईन पण त्याने मे बी फक्त लिफ्टला थोडाफार पॉवर बॅकअप आणि थोडा कॉमन एरियामध्ये पॉवर बॅकअप देऊन सोडलेला आहे. तर एक्सटर्नल ज्या काही कमिटमेंट्स आहेत ते प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं, जर बोललाय ते बरोबर दिले की नाही हे चेक करणं इम्पॉर्टंट आहे. तशाच प्रकारे इव्हन इंटरनल कमिटमेंट्स हा जेव्हा बिल्डर तुम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवतो तेव्हा तर मस्त एकदम चकाच्या सगळ्या गोष्टी दाखवलेल्या असतात. मे बी तुम्हाला जे सॅनिटरी वेअर आहे किंवा जे तुमचं इव्हन वॉश बेसिन आहे, मॉड्युलर किचन आहे, तुम्हाला दाखवताना तर एकदम चांगल्या क्वालिटीचं दाखवलेलं असतं. मॉड्युलर किचन दाखवलेलं असतं पण एक स्लॅब देऊन फक्त सोडलेलं असतं. किंवा इव्हन तुम्हाला बेडरूममध्ये वॉर्डरोब वगैरे दाखवलं असतं, वॉर्डरोबच गायब असतो. किंवा इव्हन तुम्हाला हे फ्लोरिंगमध्ये इटालियन मार्बल दाखवलेलं असतं सॅम्पल फ्लॅट पण ज्यावेळी ऍक्च्युअल पोझिशन मिळतं त्यावेळी कुठलं साधं मार्बल त्याने टाकलेलं असतं. तर हे सगळं बघणं फार इम्पॉर्टंट. इव्हन इलेक्ट्रिकल कनेक्शन्स त्यांनी प्रॉपर दिलेत की नाहीये जे सांगितलं. इव्हन फायर इक्विपमेंट्स प्रॉपर आहेत की नाहीये. इव्हन लिफ्टचं ब्रँड कुठलं आहे, भरपूर लोकल ब्रँड पण लोक वापरतात. अनेकदा आपण लिफ्टचे ऍक्सिडेंट्स पाहिलेले आहेत राईट. सो बोलताना दिसायला तर चांगली दिसेल पण ते लोकल कुठे ब्रँड असतात ते प्रॉपर ब्रँड आहे की नाही, त्यांची लोक म्हणजे सर्व्हिसिंगला प्रॉपर दरवेळी येत आहेत की नाही हे पण चेक करणे. जर ब्रँडेड लिफ्ट असेल तरच ते प्रॉपर सर्व्हिसिंगला येतात, नाहीतर ते एकदा बनवले कोणी लक्ष देत नाही त्यामध्ये आणि आपल्या जीवाची रिस्क त्यामध्ये होऊ ही शकते. फॅन लाईट्स पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं इम्पॉर्टंट आहे. इव्हन विंडोज जे आहेत ती लोक बोलताना बोलतात की तुम्हाला नॉईज प्रूफ विंडो देऊ पण देतात साधे विंडो. हे सगळ्या गोष्टी इनडेप बघणं हे फार इम्पॉर्टंट आहे आणि तरच तुम्ही, कारण प्रत्येक गोष्टीवर आपण पैसे मोजतो, आयुष्यभराची आपण कमाई त्यामध्ये टाकतोय. सो त्यामुळे प्लीज आपला मौल्यवान वेळ त्यामध्ये काढून हे सगळं बघणं इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझं नाही सापडल्या, जसं मी तुम्हाला बोललो रेरा आलेला आहे, तुम्ही रेरामध्ये कंप्लेंट करू शकता, तुमच्या बिल्डरच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाईल आणि तुम्हाला त्यातनं नक्कीच न्याय हा मिळतं. हे नक्कीच तुम्ही बघा जेव्हा ऑनगोईंग कन्स्ट्रक्शन चालू असतं त्यावेळी हे बघणं इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. नक्की. आणि आता हे ऑनगोईंगचं बोललो आपण, आता जो शेवटचा पार्ट जसं आपण म्हणालो की तिसरा पार्ट तोही अत्यंत महत्त्वाचा, कारण पोझिशन घ्यायचं आहे, आपलं घर तयार झालेलं आहे. तर मग आपण घर तयार झाल्यानंतर किंवा पोझिशन घेताना काय काय गोष्टी त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. पोझिशन ज्यावेळी तुम्हाला मिळतं त्यावेळी ते सब रजिस्टर ऑफिसमध्ये तुम्ही प्रॉपर पेपर चेक करा की पेपर्स प्रॉपर आहेत की नाही. इव्हन असंही होतं अनेकदा की सेम प्रॉपर्टी अनेक लोकांना विकली गेलेली आहे, असे फ्रॉड केसेस होतात. इव्हन बिल्डरनी मल्टिपल बँकेकडनं लोन घेतलेलं आहे आणि
पब्लिककडनं पण लोन घेतलं, बँकेकडून लोन घेतलं आणि बिल्डर पळून पण गेलेले आहेत, असे देखील केसेस झालेले आहेत. Actually. माझ्याकडे सुद्धा गायडन्ससाठी भरपूर लोक परेशान येतात, भरपूर बिल्डर्सनी पण फसवलेले असतात, त्यातनं मी त्यांना सोल्युशन देतो, पण ते भरपूर वेळ निघून गेलेली असते आणि तो बिल्डर गायब झालेला असतो, तर ते नंतर त्याच्यामध्ये काय करून फायदा नाही. म्हणून आपण जेव्हा पाऊल टाकतो तेव्हाच जर आपण काळजी घेतली तर पुढचे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये, पेपरवर विश्वास ठेवा, पेपरवर प्रॉपर करून घ्या. तर पेपरवर प्रॉपर असेल तर बिल्डर सहसा तुम्हाला फसवून जाणार नाही. इव्हन टायटल प्रॉपर आहे की नाही, फ्रॉड टायटल तर नाही आहे ना, हे पण बघणं इम्पॉर्टंट आहे. जर टायटल जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे तर तुम्ही इव्हन एक काम करू शकता, तुम्ही प्रॉपर्टी घेताना भले तुमच्याकडे बऱ्यापैकी पैसे असतील तर देखील प्रयत्न करा तुम्ही लोन घ्याल, ते नॅशनलाइज बँकेकडून लोन घ्याल. नॅशनलाइज बँकेकडनं लोन घेतल्याचे फायदे काय होतात तुम्हाला सांगतो प्रेक्षांनो. पहिले तर बँक ज्यावेळी तुम्हाला लोन देते त्यावेळी लिगल आणि टेक्निकल हे नीट लक्षात घ्या. लिगल आणि टेक्निकल दोन्ही बँका प्रॉपरली चेक करते. लिगल म्हणजे काय, ती प्रॉपरली लिगली नीट आहे की नाही, पेपर म्हणजे पेपर त्याचे नीट आहेत की नाही पहिलं चेक करते. आणि टेक्निकल म्हणजे काय, तर बाबा जो काय प्रॉपर्टीचा भाव लावलेला आहे तो योग्य भाव आहे की नाही ते देखील बँक चेक करते. जर लिगल टेक्निकल नीट असेल आणि जर तुम्हाला नॅशनलाइज बँक जर तुम्हाला लोन द्यायला रेडी झाली ह्याचा तुम्ही बऱ्यापैकी तुम्ही सेफ आहात, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाहीये. आणि अजून एक गोष्ट प्रेक्षांनो, जर तुम्हाला एकदम सेफ गेम खेळायचा असेल, ओके बाबा मला जास्ती प्रेशर नको आहे, तर तुम्ही म्हणजे जवळपास जे कन्स्ट्रक्शन होऊन जे पोझिशनच्या आसपास जी प्रॉपर्टी आली असेल ती प्रॉपर्टी काय तुम्हाला सहसा त्यामध्ये फ्रॉड होणार नाही. इव्हन अजून एक गोष्ट प्रेक्षांनो, जेव्हा तुम्ही ब्रोकर, आता अनेकदा लोक मॅडम ब्रोकर थ्रू जातात राईट, तर एक योग्य ब्रोकर निवडणं देखील फार इम्पॉर्टंट आहे. असे ब्रोकर निवडा जे रेरा अप्रूव्ड पण ब्रोकर असतात, रेरा रजिस्टर्ड आणि रेरा अप्रूव्ड ब्रोकर असतात, ते बघणं फार इम्पॉर्टंट आहे. नाहीतर कधी ब्रोकर पण आपल्याला फ्रॉड करून हे जातो. आणि त्यांचं रेराच्या वेबसाईटवर नाव आहे की नाही आहे, 3-4, 4-5 ब्रोकर्सशी भेटा जे तुम्हाला चांगला रेट देतील, ओके चांगला बिल्डरकडे नेगोशिएशन करून देतील, ओके अशा ब्रोकर्सना पकडा. आणि ज्यांना प्रॉपर त्या एरियातलं नॉलेज आहे अशा चांगल्या ब्रोकर्सना पकडा. नक्कीच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी नीट काळजी घेतली तर तुम्ही सहसा प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला फ्रॉड होणार नाही. तुमचं आयुष्यभराचं प्रॉपर्टी स्वप्न हे नक्कीच साकार होईल आणि तुम्ही नक्कीच प्रॉपर्टीच्या रूपात तुम्ही नक्कीच आर्थिक यश कमवाल. सर, आपण आता गेले 2 ज्या सेगमेंट पाहिल्या त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करताना नेमकं काय करायचं तिन्ही आपण भाग समजावून सांगितले प्रेक्षकांना. रेरा आपण समजावून सांगितलं, परंतु जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपला जो सगळा पैसा जो आहे तो सगळीकडनं जो जात असतो तो प्रॉपर्टी आणि इक्विटी अर्थात शेअर मार्केटमध्ये जातो. प्रॉपर्टीबद्दल आपण बोललो, पण आता शेअर मार्केटबद्दल बोलायचं झालं कारण तो आपला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही स्वतः इतके वर्ष काम करता, इतके लोक तुमच्याकडे येत असतात ते शिकण्याकरता स्पेशली, तर काय सांगाल मग शेअर मार्केटच्या दृष्टिकोनातनं आपल्या ज्या मोफत कार्यशाळा चालतात त्याच्यामध्ये नेमकं काय काय आपण शिकवतो आणि त्या मोफत कार्यशाळा सध्या महाराष्ट्रात कुठे कुठे चालू आहेत? लक्षात प्रश्न, आमच्या ज्या शेअर मार्केटच्या मोफत कार्यशाळा चालतात त्यामध्ये आम्ही मेनली 2 गोष्टी तुम्हाला शिकवतो. पहिलं म्हणजे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कसं करायचं हे तुम्हाला शिकवतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे काय आपण थोडक्यात समजूया. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची मागणी उलाढाल होते, रोजची मुवमेंट होतात, रोजच्या मुवमेंटवरून पैसे कमवतात, त्याला बोलला जातो शेअर मार्केट ट्रेडिंग. त्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाही आहे, कोणी येऊन त्यामध्ये कामे करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा एक कॉलेजमध्ये देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये काम करू शकतो. तुम्ही दिवसाला एक थोडा वेळ जरी दिला तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये तरी पण तुम्ही भरपूर चांगला पैसा कमवता. हार्डली आमची लोक 8-10 मिनिटं लावतात शेअर्स शोधायला, मोबाईल कम्प्युटर कुठे बसून ट्रेडिंग हे करू शकता. तुम्ही समजा लाखभर रुपये लावले तर दिवसाला 3-4 हजार रुपये किंवा तुम्ही 10-20 रुपये जर लावले दिवसाला 700-800 रुपये त्यातून तुम्ही सहज हे कमवता. विथ हेल्प ऑफ शेअर मार्केट ट्रेडिंग, ज्यामध्ये आम्ही भरपूर मास्टर जाऊ, लोकांना भरपूर चांगला फायदा त्यातनं हा होता असतो. अशा प्रश्न आमच्याकडे भरपूर लोकांचे चांगले टेस्टिमोनियल्स आहेत ज्यांना भरपूर चांगला फायदा हा झालेला आहे. आज वेळेबळ आपण ते दाखवू शकत नाही, पण नक्कीच तुम्हाला जेव्हा तुम्ही मोफत करशाल तुम्हाला नक्कीच याबद्दल आम्ही शेअरिंग हे करू. भरपूर चांगला आमच्याकडे लोकांचे टेस्टिमोनियल्स आहेत, तुम्हाला देखील भरपूर चांगला फायदा होईल आणि म्हणूनच आम्ही एवढ्या वर्ष भरपूर चांगलं माकडे काम हे करू शकतोय. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंगबद्दल. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला गुंतवणुकीचे ज्ञान देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तिकडे कुठून कशाचे पैसे कमवू शकता, आपण एक कुठे चुका करतो. आज आपण प्रॉपर्टीबद्दल बोललोच, पण हे प्रॉपर्टी एक विषय झाला. असे अनेक गोष्टी ज्यामध्ये आपण चुका करतो आणि आपण मे बी फायनान्शियल लॉसमध्ये जाऊ शकतो. तर त्यातनं नेमकं योग्य गुंतवणूक कुठे करायची आणि नेमकं फायनान्शियल ॲबिडन्स कमवायचा कसा याचं पूर्णतः नॉलेज तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत मिळून हे जातं. अशा प्रश्नानं आमच्या मोफत कार्यशाळा सध्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे ह्या ठिकाणी चालतात आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. लक्षात आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण त्या स्वतः मी येऊन त्या कार्यशाळा घेतो म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी त्या कार्यशाळा अटेंड करावं लागतील. बाकी आम्ही महाराष्ट्र एरिया कव्हर करत नाही. लक्षात कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रेशो काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कार्यशाळा अटेंड करू शकता. फक्त एक छोटासा मिस कॉल द्या, तुम्हाला स्क्रीनवर आमचे नंबर दिसत असेल, फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. तुम्हाला मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला सर्व कार्यशाळा तुम्हाला SMS थ्रू काही दिवसात येऊन जातील, जी पाहिजे तुम्ही कार्यशाळा अटेंड करू शकता. सध्या आम्ही त्या डेट डिक्लेअर केले नाहीत, पण लवकरच आम्ही त्या डेट डिक्लेअर करू. जशा आम्ही डिक्लेअर करू नक्कीच तुम्ही अटेंड करा, तुम्हाला नक्कीच भरपूर चांगला फायदा मोफत कार्यशाळेमध्ये भरपूर चांगल्या लोकांना आज फायदा होतोय. आज अनेक लोकांनी आपलं करिअर घडवलेलं आहे, यातनं फुल टाइम पार्ट टाइम ट्रेडिंग करतायत, गुंतवणूक पण चांगल्या करतायत. नक्कीच तुम्ही पण त्यामध्ये सहभाग घेऊ शकता.
नक्कीच. तर सरांनी सांगितलं असं प्रेक्षकांनो, तुम्ही सुद्धा या दिलेल्या नंबर्सवरती मिस कॉल देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला या सगळ्या कार्यशाळांचे डिटेल्स येतात SMS थ्रू आणि त्यानंतर तुम्ही यापैकी कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता. शेअर ट्रेडिंग असेल, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका, या सगळ्या विषयांवरती शशांक रावळे सर स्वतः तिथे येऊन या कार्यशाळा घेत असतात आणि या कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहेत. कुठल्याही रजिस्ट्रेशनची याला गरज लागत नाही. सर, पुन्हा एकदा आपण टॉपिककडे येताना आज आपण प्रॉपर्टी विषयी पूर्ण चर्चा केली. मला वाटतं प्रेक्षकांना लक्षात आलं असेल की काय काय गोष्टींचं आपण त्यांनी ज्ञान ठेवावं. जाता जाता अगदी थोडक्यात आजची श्रीमंतीची गुरुकिल्ली काय द्याल? गुरुकिल्ली हीच असेल, मी जे काय तुम्हाला आता बोललो प्रॉपर्टी, आता एपिसोड संपल्यानंतर पहिलं ते सगळं नीट लिहून काढा. तुम्ही किंवा तुमचे मित्रमंडळी कोणी जर प्रॉपर्टी घेत असेल त्यांना या सगळ्या गोष्टी नक्कीच गाईड करा आणि नक्कीच त्यांना देखील त्यातनं चांगला फायदा होईल. आणि जसं ट्रेडिंगबद्दल बोललो तर त्यामध्ये देखील तुम्ही नक्की इंटरेस्ट घ्या, नक्कीच तुम्हाला भरपूर चांगला त्यातनं देखील फायदा होईल. नक्कीच. तर मग स्वप्नातलं घर बांधायचं असेल तर या तिन्ही गोष्टींचा टप्प्याटप्प्याने व्यवस्थित विचार केला तर मला वाटतं त्यांनाही खूप चांगला फायदा होऊ शकतो. सर, आज या विषयावरती एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18.